आणि त्यांनी हात हे करावा. हात वर करा. ज्यांना वाटतं आपण गरीब आहे, आपण शिक्षण आपल्याला काहीच होऊ शकत नाही असं कोणाला वाटतं? सर्वांना वाटतं की काही ना काही करून घेतलं, राईट? गुड, दॅट्स द स्पिरिट. असा स्पिरिट असला पाहिजे मनामध्ये. कारण जेव्हा मी तुमच्या क्लासमध्ये बसलेलो होतो, तुमच्या वयामध्ये होतो, तेव्हा डेफिनेटली माझ्यामध्ये तो स्पिरिटच नव्हता. कारण परिस्थिती अशी होती माझी, असं परिस्थितीनं तोडलं होतं मला की या लेवलला मी आज आहे, इथे पोहोचेल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. एवढी परिस्थिती खराब होती माझी. तुमच्यामध्ये बरेच सारे मला ओळखतात, काही माझे शेजारी सुद्धा होते, त्यांनी मला बघितलं असेल. काही एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला मी माझ्या जीवनाची, आणि स्टोरीच्या एंडमध्ये सांगतो की काय काय गोष्टी मी शिकल्या आणि काय काय गोष्टी तुम्हाला शिकून त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता तुम्ही, आणि त्या त्या गोष्टीने तुम्ही ती सक्सेस पाहू शकता. भाषेसाठी मी पहिलेच तुम्हाला सर्वांची माफी मागतो, कारण 10 वर्ष झालेत, 10 आणि 11 वर्ष झालेत मी मराठीमध्ये कुठे बोललेलो नाही, म्हणजे असं संबोधित नाही केलेलं आहे कुणाला. मी माझ्या अंडरमध्ये 32 जणांची टीम आहे, त्यांची रोज ब्रीफिंग घेतो, पण ती इंग्लिशमध्ये असते. इंडियन मी एकटाच माझ्या सध्या टीममध्ये, इंडियन दुसरं कोणी नाही आहे. सो इफ यू वॉन्ट मी टू स्पीक इन इंग्लिश आय बी मोर दॅन हॅपी टू डू इट. पण तेवढ्या ॲडव्हान्समध्ये आपण जाऊ नये, आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला कळली नाही तर प्लीज मला सांगा, मी ती गोष्ट नक्की तुम्हाला परत एकदा चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. तर गोष्ट अशी आहे की 6 वर्षाचा होतो मी, इकडे अंचलवाडीत आलो होतो. माझं जे पहिलं शिक्षण आहे, जे प्राथमिक शिक्षण आहे ते गावातच झालं. 1ली ते 3री मी इकडेच होतो शाळेत. 3रीत आईवडिलांनी आम्ही 5 भाऊ बहीण, तर आईवडिलांना 5 भाऊ बहिणींना शिकवणं आणि सांभाळणं हे खूप खूप कठीण काम होतं. कारण माझे वडील जे आहेत ते लारी चालवतात, लारीवरती फळं फ्रूट जे भेटेल ते करतात. आई माझी घरकाम करायची. तर ते एवढ्या छोट्याशा फॅमिलीमध्ये आणि एवढ्या कमी येणाऱ्या आवकमध्ये, इन्कममध्ये ती फॅमिली वाढू शकत नव्हती. म्हणून मला इथे ठेवण्यात आलं आजी आजोबाकडे, आणि इकडे राहिलो सुद्धा मी. 1ली ते 3री इकडे शिकलो, पण 3रीत असताना काही फॅमिली वादविवाद झाले आणि मला इकडनं सोडावं लागलं. 3री मी फेल झालो आणि मी गेलो दरेगावला. तिकडे 3री ते 5वी हे मी शिक्षण दरेगावमध्ये घेतलं. दरेगावमध्ये आजी आजोबा होते, दरेगावमध्ये काही दिवस राहिलो, मग तिकडेही काही वादविवाद झाले, तिकडनंही शाळा सोडली, आणि 6वीला मी आलो परत अंचलवाडीमध्ये. अंचलवाडीमध्ये आल्यानंतर तेच मी अंचलवाडीत 6वी 7वी 8वी आणि 9वी हे जे शिक्षण आहे माझं या शाळेमध्ये घेतलंय, अंडर द लिडरशिप ऑफ मोरे सर, चौरे सर. हे माझे खूप आमचे क्लास टीचर असायचे. आम्हाला चौरे सरांची पीटी आमच्या त्या ग्राउंडवरती असायची. मोरे सर तर सर्वांचे फेवरेट आमचे मोरे सर असायचे, कारण मोरे सरांकडनं क्लास नाही तर क्लासच्या इतरही काही गोष्टी, म्हणजे आपला विद्यार्थी समोर कसा जायला पाहिजे, त्यांचं जे मोटिवेट करायची काय म्हणतात ना एक शैली, ते त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे, आणि ते नेहमी म्हणजे पहिल्यापासून, मी आज नाही तर पहिल्यापासून बघतोय, ते नेहमी सांगायचे की बाबा हो हे असं करा तसं करा. खरं तर शिक्षकांना त्यांचा क्लास संपला आणि त्यांचा विषय संपला, त्याच्या व्यतिरिक्त बोलण्याचे काही एक्स्ट्रा पैसे भेटत नाहीत, टू बी ऑनेस्ट. पण एक स्टेप पाऊल पुढे जाऊन, आपण म्हणतो ना 1 स्टेप अहेड जाऊन, कुणीतरी त्यांच्या आउट ऑफ कम्फर्टमध्ये जाऊन काहीतरी शिकवणं आणि काहीतरी सांगणं, हे मोरे सरांची आमची खासियत होती. तसेच रेंडे सर होते, करात सर होते, म्हणजे बरेच आमचे जुने शिक्षक होते. तर 9वीपर्यंत मी इकडे शिकलो, आणि 9वीत परत काहीतरी झालं, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या घरी असता तर काही ना काही होतच असतं. आणि 10वीचं शिक्षण मी माझं नाशिकमध्ये कंप्लीट केलं. तर 10वी माझी झाली, आणि 10वी झाल्यानंतर मग घरच्यांना वाटलं की बाबा या मुलाचं आता काहीच होऊ शकत नाही. मग शेवटी काय करायचं काय नाही बाबा, मग कब्बाशा द्यायला पाठवा याला कुठल्या तरी एखाद्या चहाच्या स्टॉलवर. कारण तो एकच जॉब असा असतो की जिथे लहान मुलांना घेतात. आणि आई वडिलांनी हे फक्त बोलून नाही दाखवलं, तर ते करून सुद्धा दाखवलं. माझं 9वी झाल्यानंतर मी 1 वर्ष गॅप घेतला होता. त्या 1 वर्षामध्ये मी लिटरली कपाशा घासलेल्या आहेत, मी कंपनीमध्ये काम केलेले आहेत, साड्या बनतात त्या कंपन्यामध्ये मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्लांटमध्ये होतो, तिकडेही काम केलेलं आहे. 10-10 मजल्याच्या बिल्डिंगवरती तो झुला टाकतात आणि त्या बाहेरून त्याला पेंट करतात, ते कामही मी केलं त्या दरम्यान. आणि हे काम करत असताना फक्त मनात एकच जिद्द होती की नाही, आता नाही, हे जी स्ट्रगल माझी आहे ही मी पूर्ण आयुष्यभर राहू देणार नाही. माझा बाप जरी
त्याची 4 व्हीलर घेऊन लारी घेऊन काहीतरी विकायला जात असेल, पण मी तसं नाही होणार. मी माझ्या आयुष्यामध्ये 4 व्हीलरच घेईल आणि 4 व्हीलरच चालवेल. आणि तेच करण्यासाठी मी तेव्हा एक स्वप्न बघितलं. आणि योगायोग असा होता की माझ्या बहिणीचा नवरा म्हणजे दाजी दुबईला जस्ट गेले होते आणि तिकडे एका शेफची पोझिशन खाली होती, त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. मग मी गेलो. आता तिकडनं बोलावा आला आणि न जाणं म्हणजे खूपच म्हणजे असं हे सारखं आहे. तर मी गेलो तिकडे. जसा गेलो तसा कळलं की भाऊ शेफ वगैरे काही नसतं. तुला जर का हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल, हे बघा 2 गोष्टी असतात, एक असतं रेस्टॉरंट आणि एक असतं धाबा. तर दुबईमध्ये धाबा नाही आहेत, हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स आहेत. हॉटेल्स म्हणजे जे 600 500 ज्याच्यामध्ये रूम्स असतात, हायली कमसे कम 800-900 एम्प्लॉईज, 800-900 स्टाफ तिकडे काम करत असतो, लोक काम करतात, त्याला हॉटेल्स म्हणतात. तर त्या हॉटेल्समध्ये माझा पहिला जॉब होता तिकडे क्लीनरमध्ये, भांडे घासायचा. मग तेही मी म्हटलं आता परिस्थितीने एवढं दिलेलं आहे आपल्याला, ऑलरेडी मी चहाचे हे करतोय, तिकडे जाऊया म्हणलं करूया. तिकडे गेलो मी. तिकडे गेल्यानंतर तिकडे जॉब करायला स्टार्ट झाला आणि तिकडे गेल्यानंतर 9 महिने मी त्या हॉटेलमध्ये जॉब केला होता. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता. 9 महिने मी जॉब केला. 9 महिने मी एकही रुपया त्या हॉटेलकडनं घेतलेला नाहीये. तो माझा ट्रेनिंग पिरियड होता. ते सॅलरी द्यायचे, पण ते सॅलरी आली की ज्या माणसाने आपल्या इथे आणले त्या माणसालाच ते पैसे देण्यात जायचे. आणि असं 9 महिने मी फुकट काम केलेलं आहे, कुणाचीही 1 रुपया न घेता. आणि 9 महिन्यात काही घेतलं असेल, मी कुठली गोष्ट तिकडनं शिकली असेल तर ते घेतलं एक्सपिरियन्स, ते शिकलेले कामं. कारण एक गोष्ट चांगली असते जेव्हा तुम्ही लोअर पोझिशनवर काम करता की तुम्ही काय करताय तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्ही जे शिकायचं तुम्हाला ते शिकू शकता. आणि मी पहिले 9 महिन्यात तेच केलं. मी चांगल्या गोष्टी शिकत गेलो. पहिल्यांदा तुम्हाला हसू येईल, पण जेव्हा पहिल्यांदा मी दुबईत गेलेलो तेव्हा जो माझा म्हणजे कंपनी तुम्हाला राहण्यासाठी एक रूम देते आणि रूममध्ये एक तुमचा एक रूममेट असतो जो की तुमच्यासोबत राहतो. आणि मी आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे. आता काय की आता ॲडव्हान्स झाली, आत्ताची तुमची जी जनरेशन आहे ती मी म्हणतो ऑनलाईन जनरेशन, कारण सर्व काही ऑनलाईन अवेलेबल आहे. आता आमच्या टायमाला ते नव्हतं, त्यामुळे जेवढा शिकायचा एवढा स्रोत नव्हता. तर इंग्लिश माझी थोडीशी तुटकी फुटकीच होते तेव्हा. माझा जो पहिला रूममेट होता दुबईमध्ये, ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, शेवटी सांगेल की या गोष्टीमध्ये काय काय शिकायला भेटलंय. तर माझा जो पहिला रूममेट होता तो होता म्यानमारचा. आपण पूर्वीच्या काळात ज्या देशाला ब्रह्मदेश म्हणतो, आज त्याचं नाव म्यानमार आहे. आणि त्या देशातला तो मुलगा होता. आणि तो मुलगा एवढी हाय स्पीड इंग्लिश बोलायचा की मला कळतच नव्हतं. पण तो मला भेटला आणि त्या भेटल्यानंतर म्हणजे तुमच्या रूममध्ये एक कोणीतरी आहे ज्याची भाषा तुम्हाला कळत नाहीये आणि त्या माणसासोबत तुम्हाला राहायचंय समोरचे 1-1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. अशा परिस्थितीमध्ये एखादा म्हटलं असतं की नाही बा मला या माणसासोबत नाही राहायचं, मला कुठल्या तरी आपल्या लोकल किंवा इंडियन लोकांसोबत ठेवा, जेणेकरून मला त्यांची भाषा समजेल. मी त्यांचं ते जेवण वगैरे तिकडे बनवत होते तर ते इंडियन जेवण जेवू शकेल. पण मी ते केलं नाही. मला त्या माणसाची भाषा कळत नव्हती, त्या माणसाचे संस्कार वेगळे होते, त्या माणसाचं कल्चर वेगळं होतं, त्या माणसाचं जेवण खाऊन सुद्धा वेगळं होतं. तरी मी ते केलं नाही. काहीही न बोलता मी त्या रूममध्ये 9 महिने राहिलो. आणि 9 महिन्यामध्ये त्या मुलाकडनं जे शिकायला मला भेटलं, मला नाही वाटत माझ्या आयुष्यामध्ये मला तेवढं शिकायला कुठं भेटलं असतं त्या लेवलचं. कारण 9 महिने मी त्या पहिले 1 महिना तर सर मी त्या मुलाला फक्त एकच शब्द म्हणायचो. 2 गोष्टी शिकवलेल्या होत्या सर दाजीने मला. कोणी काहीही म्हटलं तर येस सर, थँक्यू सर. येस सर, थँक्यू सर. लाईक एक दिवस तो बोला डिड यू हॅड एनी फूड टुडे, आणि मी उपाशी होतो, काही खाल्लेलं नाही. मी पण बोललो येस सर, आणि त्या दिवशी मी उपाशीच राहिलो. पण काळाची गरज अशी होती की मला एक गोष्ट कळली की या देशात, ज्या देशात आपण आलो, या देशात आपल्याला जर काही करायचं असेल तर पहिली गोष्ट आहे की तुम्हाला इंग्लिश शिकावं लागेल. 2 गोष्टी असतात, मुलं खूप चुकी करतात इथे, की जिथे आपल्याला चान्स भेटतो काहीतरी शिकायचा, तिथे आपण एक चॅलेंज आपल्या समोर येतो की आपण ही गोष्ट शिकायला पाहिजे. आपण काय म्हणतो की अरे हे कोण करेल, जाऊ द्या तिकडं, त्याच्यापेक्षा मी कंप्लेंट करतो, म्हणजे रूम चेंज करून घेतो. पण मी ते केलं नाही. पण 9 महिन्यात त्या मुलांकडनं एवढी चांगली इंग्लिश मला बोलायला शिकली की आजही जेव्हा मी माझ्या टीममध्ये कमसे कम 12 ते 13 देशातले मुलं आणि मुली काम करतात. सर्व ग्रॅज्युएटेड आहेत, चांगली UK, कोणी US, कोणी युक्रेन, कोणी रशियामधनं ग्रॅज्युएट झालेलं आहे, हाय क्लास इंग्लिश बोलायला. जेव्हा पण मी त्यांच्याशी ब्रीफिंग घेतो त्यांना असं वाटत नाही की हा इंडियन आहे माझ्या भाषेवरनं. कारण नॉर्मली आपण इंडियन काय करतो की आता आपल्या इकडे नाही पण केरला झालं, तामिळनाडू झालं, यांची इंग्लिश कशी आहे, येस आय एम डुईंग इट, आय विल लाईक इट. तो त्यांचं काय एक स्लोगन असतं, त्यांचं एक बोलायची टोन असते.
त्या मुलासंग राहिल्यामुळे माझ्यात ती टोन कधी आली नाही. आणि याचा फायदा असा झाला की मी आयुष्यात जेवढेही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत सर्वांमध्ये पहिल्याच नंबरवर आलेलो आहे. माझ्या नॉलेजमुळं दुसऱ्यांदा, पण माझ्या भाषेमुळे पहिल्यांदा. कारण लोक तुम्ही कसे बोलता, कसे तुम्ही कसं प्रेझेंट करता हे खूप चांगल्या प्रकारे पाहतात. आणि मला त्या गोष्टीमुळे तो एक फायदा झाला. तर 9 महिने मी त्या कंपनीत काम केलं. 9 महिन्यानंतर काम शिकल्यानंतर मग काय म्हटलं, बस आता हे शिकलं, म्हटलं आता याच्यानंतर आपण इथं काम करायचं नाही. तर मग मी काय केलं, त्या मुलांकडनं कम्प्युटर ट्रेनिंग घ्यायला चालू केली. मायक्रोसॉफ्ट हे ते म्हणजे अशा कम्प्युटरचे बरेच असे जे गोष्टी असतात, जे फोल्डर्स असतात, ते शिकायला चालू केलं. आणि शिकता 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 चांगलं कम्प्युटर शिकलो मी. आणि कम्प्युटर शिकल्यानंतर नवीन नवीन जॉब कसे ढूंढायचे हेही शिकलो. आणि शिकल्यानंतर मी स्वतः जॉब अप्लाय करायला चालू केले. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता सर. 3 वर्षाच्या आधी कोणी कॉन्ट्रॅक्ट तोडू शकत नाही हे मला आधीच सांगितलेलं. जर का तुम्ही 3 वर्षाच्या आधी कॉन्ट्रॅक्ट तोडताय तर तुम्हाला एक चांगलं भली मोठी अमाऊंट त्यांना द्यावी लागते. पण मी 9 महिन्यानंतर एक नवीन जॉब ढूंढलाच नाही, तर त्या जॉबचं ऑफर लेटरही आलं मला. आणि 9 महिन्यामध्ये मी सेकंड जॉब करण्यासाठी सही करून टाकली ऑलरेडी. आणि आता सोडायचं तर 3 वर्ष नाही, मग जायचं कसं. आमच्या हॉटेलचे जनरल मॅनेजर होते, मराठीच होते, पण ते कॅनडा बॉर्न होते. आणि कॅनडा बॉर्न जरी असले तरी त्यांचे रूट महाराष्ट्राशी जुळलेले होते. तर मी जनरल मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेलो आमच्या आणि म्हटलं, सर माझं हे 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 असंच आहे म्हटलं, मी या कामासाठी आलेलो, पण हे हे काम आहे म्हटलं, आणि मी त्या कामात परफेक्ट आहे, मला या कामातच माझं आयुष्य घालवायचं आहे. आणि खूप चांगल्या मोठ्या मनाने त्यांनी होकारही दिला मला. 9 महिन्यामध्ये त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट ब्रोक करू दिला. एकही रुपया न घेता त्या जॉबवरनं मला जाऊच नाही दिलं. तर त्यांनी त्यांच्या स्वतः पैशाने, कारण त्यांना कुणीतरी पहिल्यांदा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलं होतं एवढी हिंमत करून, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये पाय ठेवायची कोणाची हिंमत नव्हती. पण एक कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये की नाही, मी यासाठी आलेलो नाहीये या देशामध्ये आणि हे मी इथे राहणार नाही. म्हणून मी ती जॉब सोडली. तिकडनं सरांशी बोललो, सर एवढे खुश झाले, त्यांनी तिकीटही दिलं, बाकीचा जो एक्सपेन्स असतो तोही माफ केला. आणि उलट मला थोडेफार पैसेही दिले की तुला हे पैसे लागतील पुढे. त्यानंतर मी दुसऱ्या कंपनीत जॉईन झालो. तिकडेही तसंच, तिकडेही खूप ब्रँड, युकेचा खूप फेमस ब्रँड येतो, तिकडे काम केलं. आणि काम करत असताना मग तिकडे प्रगती होत गेली. आणि एक लेवल अशी आली की मागच्या 2016 मध्ये एक कॉल आला होता मला सर. तो कॉल होता दुबई गव्हर्नमेंटचा. त्यांचा एक थीम पार्क चालू झालेला होता, दुबई पार्क्स अँड रिसॉर्ट म्हणून. जर का तुम्ही इंटरनेट चालवत असाल, आणि मला माहिती तुम्ही चालवताच आहे म्हणून, तर गुगलवरती जा किंवा युट्यूबवरती जा आणि दुबई पार्क्स अँड रिसॉर्ट असं टाका, तर मिडल ईस्ट मधला सर्वात मोठा पार्क येतो. थीम पार्क नव्हे, थीम पार्क. तर तो गव्हर्नमेंटचा थीम पार्क, तिकडे बऱ्याच जणांना त्यांनी बोलवलं. अराउंड कम से कम 5 ते 6 रेझ्युमे, 5 ते 6 बायोडेटा त्यांच्याकडे आले, कॅन्डिडेटचे बायोडेटा. त्यामधलं 2000 मुलं सिलेक्ट झाले. 2000 पैकी त्यांनी 200 काढले. आणि त्या 200 मुलांपैकी मी पहिला होतो जो सिलेक्ट झालो होतो गव्हर्नमेंट जॉबसाठी 2016 मध्ये. मी सिलेक्ट झालो याचं मला आता जेव्हा मी बघतो, ऑलमोस्ट 4 वर्षानंतर, 5 वर्ष व्हायला आले कंपनीमध्ये, तेव्हा मी बघतो मागे की मी काय केलं वेगळं त्यांच्यापैकी, जे एवढे स्टूड आउट नाही झाले. 4-5 हजार मुलांनी की मी पहिला होतो, तर मी काय केलं. माझं शिक्षण फक्त 10वी पर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर मी बेसिक ट्रेनिंग्स घेतल्या आहेत आणि पूर्ण ग्रॅज्युएटेड ME म्हणजे हाय क्वालिफाईड लोक त्यांनी सिलेक्ट न करता मला काय घेतलं. तर एकदा मी सरांना विचारलं, ज्यांनी मला सिलेक्ट केलेलं होतं, आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते, त्यांना मी विचारलं. रॉबर्टो स्पेन देशातले होते. त्यांना मी म्हटलं, सर वाय डिड यू सिलेक्ट मी फर्स्ट, देर आर लॉट्स ऑफ, म्हणजे तिकडे खूप सारे कॅन्डिडेट होते तुमच्याकडे, त्यांना सोडून मला काय केलं. तर सरांनी खूप चांगलं हसून उत्तर दिलं. म्हणे मी इंटरव्ह्यूज खूप घेतो म्हणे, पण इंटरव्ह्यूज घेता असं होतं म्हणे की बरेच कॅन्डिडेट येतात आणि बोलताना सांगतात की हो मी ते केलेलं आहे, मी ते केलेलं आहे. मी कधीच नाही सांगितलं माझ्या आयुष्यात की मी हे केलेलं आहे. मी सांगितलेलं आहे की मी स्टार्टिंग माझ्या आयुष्याची क्लिनर मधून केली होती. मी या माणसांकडनं हे शिकलो. मला या गोष्टीचं ज्ञान नाहीये. मी सीधा सांगितलं. मी त्यात लाईव्ह कुठलं नाही केलं. जे आहे परिस्थिती, तुम्ही ज्या परिस्थितीतून जाता त्या परिस्थितीची लाज नका वाटू देऊ. त्या परिस्थितीचे अभिमानानं सांगा की मी या परिस्थितीतून आलोय. मी आन्सरवाडीतून गेलोय. आन्सरवाडीतून या शाळेतून, मी शिवाजी शाळेतनं एक ज्ञान घेतलेलं आहे. मला याची कुठली कमतरता वाटत नाही की त्यांनी तो स्टॅनफर्ड किंवा मग ब्रिटिश कोलंबिया इकडनं शिकलेला आहे. मला अभिमान आहे की मी या शाळेतून शिकलेलो आहे.
आणि हा अभिमान मला चार चौघात सांगताना किंवा इंटरव्ह्यू मध्ये सांगताना कुठल्याही प्रकारची लाज नाही, तर मला अभिमान वाटतो आणि मी खूप ठसानं हे सांगतो की सर आय केम फ्रॉम व्हेरी स्मॉल विलेज, जिकडे की असे आमची शाळा होती, आमचे असे शिक्षक होते, त्यांच्यामुळे आम्ही एवढं वेळ शिकू शकलो. सो ती एक गोष्ट माझ्यामध्ये रुजू झाली आणि मागच्या 5 वर्षांमध्ये मी त्या गव्हर्नमेंट कंपनी साठी काम करतोय. माझी जी सुरुवातीची पगार होती, आता सुरुवातीची पगार किती असेल तुम्हाला वाटतं? दुबईमध्ये मी जॉब करत होतो, काय वाटतं तुम्हाला? लाख रुपये, 1.5 लाख? माझी पगार जी सुरुवातीची 8,000 रुपये इंडियन करन्सीमध्ये होती, 600 दिराम होती. आणि आज माझ्या रूमचं भाडं ही 6,000पेक्षा जास्त आहे. मागच्या 10 महिन्यामध्ये कुठे माझी 6,000 पगार होती, आज माझ्या रूमचं भाडं 6,000पेक्षा जास्त आहे. 20 लाखाची गाडी मी चालवतोय, आपल्याच गावातून गेलोय, याच ठिकाणून शिकलेलो आहे, याच मातीतून गेलेलो आहे. तुमच्यापैकी बरेच तुमचे भाऊ वगैरे मला फेसबुकवर फॉलो करतात. वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा फिरायला मी जातो तेव्हा त्यांचे फोटो वगैरे लाईक्स करतात, बघतात आणि गावात आल्यानंतर बोलतात सुद्धा. तर अभिमान या गोष्टीचा आहे की या ठिकाणून मी आलेलो आहे. आता यामधून शिकायसाठी काय की मी तेव्हा तिथून इथपर्यंत कसा पोहोचलो, काय काय लर्निंग्स होत्या माझ्या. तर पहिली माझी अशी लर्निंग होती की तुमचं जे कॉन्फिडन्स आहे ना ते तुम्हाला घेऊन जाईल. तुम्हाला कितीही लोकांनी सांगायचं झालं तर एक माणूस होता गडवालचा, तो मला नेहमी म्हणायचा की इंडियनच होता, तो म्हणायचा तेरे से नहीं होएगा कभी, तो नेहमी म्हणायचा तुझसे नहीं होगा. कारण माझा कॉन्फिडन्स एवढा होता, मी सांगायचो की नाही सर मैं एक दिन करके दिखाऊंगा आपको. दुबई फॅमिली घेऊन जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे सर. तिकडे जास्त करून लेबर जातात, फॅमिली घेणं म्हणजे ह्यूज डिमांड, असं खूप डिफिकल्ट आहे. तुमची भले किती लाखो पगार असली तरी फॅमिली सोबत राहणं खूप कठीण आहे तिकडे. मी त्याला सांगितलं होतं, तेव्हा सांगितलं होतं जेव्हा मी फर्स्ट जॉब करत होतो की सर मैं एक दिन यहाँ पे अपनी फॅमिली को जरूर लाऊंगा. आणि अभिमान या गोष्टीचा आहे की 2016 मध्ये मी लग्न केलं. लग्न केल्यानंतर 15 दिवस मध्ये दुबईचं सर्वात चांगलं फ्लाईट आहे एमिरेट्स एअरलाइन्स. माझ्या बायकोला त्या एअरलाइन्स मध्ये घेऊन मी दुबईला गेलो आणि तिचं एक जे हे होतं, माझ्या मनामधलं जे स्वप्न होतं माझं, त्या स्वप्न मी पूर्ण केलं. ज्या हॉटेलमध्ये मी 9 महिने काम केलं होतं, पहिले इनिशियल डेज मध्ये 3 महिने मी त्या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे. माझ्या बायकोला त्या हॉटेलमध्ये थांबवलेलं आहे आणि दाखवलेलं आहे की हे बघ इथे मी जॉब करायचो आज, अँड फ्रॉम हिअर टू हिअर आय एम. का? 2 गोष्टी 3 गोष्टी. पहिलं तर कॉन्फिडन्स. तुम्ही जे मनात धरताना, तुम्ही जे मनात ठेवता की उद्या चालून मला इंजिनियर व्हायचंय किंवा डॉक्टर व्हायचंय किंवा मला कुठल्याही जॉबमध्ये प्रोफेशनमध्ये जायचंय, त्या जिद्दीवर तुम्ही ठाम राहा. आणि जिद्द असे नका करू जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्न ते नाहीत की जे तुम्ही झोपताना पाहता, स्वप्न ते की जे तुम्हाला झोपू देत नाही. तर स्वप्न असे बघा की मी या गोष्टीसाठी चाललोय पुढे, की या गोष्टीसाठी मी काहीतरी करतोय, मी ऍक्शन घेतोय. असं नाही, मी असं नाही करणार की मला हे बनायचंय पण मी 8 वाजेपर्यंत झोपेल, 9 वाजेपर्यंत झोपेल आणि मग विसरून जाईल आणि ते ऑटोमॅटिक वरतून देव असा देईल आपल्या हातात. असं होत नसतं. त्यासाठी लागते ती मेहनत, त्यासाठी लागतं डेडिकेशन. आणि काहीतरी करायचं असेल ना, पाऊल उचला. फेलियर इज नॉट अन ऑप्शन. ठीक आहे, सक्सेस नंतरची चीज आहे, पहिले तुम्ही फेल व्हा. ठीक आहे, फेल म्हणजे शाळेमध्ये फेल नाही म्हणत मी, नॉर्मल गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट असली तर त्याला ट्राय तर करा. ट्राय करून बघायला काय जातंय. हा, आपण एखादी गोष्ट शिकतोय, समजा तुम्ही चित्रकला शिकताय, मला वाटतं ठाकरे सर असायचे आम्हाला चित्रकलामध्ये, खूप चांगल्या प्रकारे पेंटिंग शिकवायचे. कांदा कापून मधातनं फुल कसं म्हणजे क्रिएटिव्ह गोष्टी, एक्स्ट्रा माइंड. ठीक आहे, तर अशा गोष्टी शिका, ऍटलीस्ट प्रयत्न तर करा. कारण प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला कळेल ती गोष्ट. तो त्याचं झालं नाही म्हणून माझं होणार नाही, हा कधीच मला डाऊट आणायचा नाही. आणि तुम्ही स्वतःच्या मनाचे राजे तुम्ही स्वतः आहे, त्यामुळं स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण तुमच्याच वयाचा होतो मी जेव्हा दुबईला गेलो आणि आज अवघ्या 11 वर्षामध्ये मी आजपर्यंत कधीच मागं फिरून पाहिलं नाही किंवा कुणाकडनं हे नाही घेतलं. मार्गदर्शन सर्वांकडनं घ्यायचंय, पण आपल्याला काय आवडतंय ह्या गोष्टीवर काम मात्र नक्की करायचंय. ती एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट कम्युनिकेशन. मला आठवतं आपल्या शाळेमध्ये भाषण व्हायचे आणि सर आमचं रोज राष्ट्रगीत व्हायचं इकडे समोरच, आणि सर भाषण वगैरे असलं तर खरात सर स्पेशली आम्हाला तू भाषण दे आणि बोलता येत नव्हतं तरी सुद्धा आता सरांनी सांगितलं द्यावं लागेल. ती एक गोष्ट होती की लहानपणापासून सर जायचं झालं की भाषण द्यायचं, आणि भाषण द्यायचं त्यामुळे काय फायदा होतो हे मला नंतर कळालं. एक पब्लिक स्पीकिंग, जेव्हा तुम्ही इकडे येऊन बोलता तर तुमच्या मनातला जो भीती आहे ती भीती निघून जाते आणि तुम्ही जगात कुठेही गेले, कुठेही
इंटरव्ह्यूजला गेले, कितीही मोठ्या माणसासंग भेटले तर ती तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण तुम्हाला पब्लिकली बोलायची सवय झालेली असते. तुम्ही जेव्हा भाषण वगैरे मध्ये पार्टिसिपेट करता इट्स गुड, करत जा, कारण यामुळे तुमचं काय एक आतमधला त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये हौसला, तो हौसला वाढत राहतो, तो कॉन्फिडंट. आणि तिसरं म्हणजे डेडिकेशन. जसं मी सांगितलं, कुठलीही गोष्ट करायची असली तर डेडिकेशनने करायची. डेडिकेशन म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपलं लावायचा टाइम, लावायचा रिसर्च लावायची. आमच्या जमान्यामध्ये आम्हाला बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या की अवेलेबल नव्हत्या, पण आज तुम्ही 9वीतही असले 10वीतही असले तरी अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही स्वतःहून शिकू शकता. आज युट्यूबवरती हजारो व्हिडिओज आहेत. माझं फॉर्मल एज्युकेशन जास्त झालेलं नाही, पण माझं वाचन अजून पण मी चांगलं ठेवतो. एक पुस्तक, आता लॉकडाऊन मधला एक किस्सा सांगतो तुम्हाला. लॉकडाऊन लागलं, अचानक जॉब वगैरे बंद झाल्या आणि ऑब्विसली सर्वांवर तर इम्पॅक्ट झाला, पण माझ्या वेळी झाला होता. त्यात मी एक पुस्तक वाचलं होतं, रिच डॅड पुअर डॅड म्हणून. रॉबर्ट कियोसाकी नावाचा एक लेखक आहे अमेरिकेतला, त्याचं एक पुस्तक होतं रिच डॅड पुअर डॅड. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कसं एक आपल्या गरीबाचा वडील आणि एक श्रीमंत वडिलांमध्ये फरक काय असतो. तो फरक फायनान्शियली आणि मेंटली फरक काय असतो त्याच्यामधलं ते एक गोष्ट आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर मी एवढा इन्स्पायर झालो सर, एक रात्रमध्ये पूर्ण मी संध्याकाळी 6-7ला चालू केलेलं होतं, सकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण पुस्तक मी ते वाचून टाकलं. 1 मिनिट सुद्धा माझ्या डोळ्याला झोप नाही लागली. आणि पुस्तक वाचलं आणि वाचल्यानंतर एवढ्या डोक्यामध्ये आयडियाज यायला लागल्या. माझ्या पगार बंद झाली होती, पण माझी मनाची जी स्थिती होती ना की मी लॉकडाऊन मध्ये सुद्धा काहीतरी करू शकतो, हे माझ्या मनात होतं. आणि सर पुस्तक वाचल्यानंतर मला कुठेतरी कळलं की फायनान्शियल वर्ल्ड नावाची गोष्ट आहे, आणि फायनान्शियल वर्ल्ड मध्ये बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपण या वयापासून चालू केल्या तर आपल्याला श्रीमंत बनण्यास कोणी थांबू शकत नाही. मग तुम्ही ते रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट 50 रुपये 100 रुपये 10 रुपये जरी तुम्ही इन्व्हेस्ट करायला चालू केली आतापासून ना, तर ही खूप काम येते पुढच्या वेळेस. कारण आपण कंपाऊंडिंग बद्दल शिकतो, तर ते कंपाऊंडिंगचा मॅजिक काय असतो ते आपल्याला एक वय झाल्यानंतर समजतं, पण त्या वयासाठी आतापासून इन्व्हेस्टिंग करायचंय. तर ते पुस्तक वाचल्यानंतर मी एवढा ओव्हर एक्साइटेड झालो की दुसऱ्या दिवशी मी माझं स्टॉक मार्केटमध्ये अकाउंट खोललं. अकाउंट खोलल्यानंतर मी बरेच अजून एक बुक आहे इंटेलिजंट इन्व्हेस्टर म्हणून, ते बुकही वाचलं. आणि वाचता 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 मी ते पैसे थोडेफार जे पैसे माझे सेव्हिंग होते स्टॉक मार्केटमध्ये टाकायला सुरुवात केली. आणि सर पूर्ण 9 महिने निघून गेले, माझा एकही EMI चुकला नाही, माझा एकही असा महिना गेला नाही की ज्या महिन्यात मी पैसे त्या स्टॉक मार्केटमधून कमवले नसतील. किंवा इनिशियल फंड मी 20,000 पासून सुरुवात केलेली होती. आजच्या तारखेमध्ये आजचं जर का मी PNL बघितलं तर कम से कम 4.5-5 लाख रुपये क्रॉस झालेत म्हणजे 20,000 वरती. तर हे कशामुळे आलं, लोकांनी सांगितलं किंवा तो करतोय किंवा हा करतोय याच्यामुळे नव्हे. सांगायचा उद्देश असा आहे की वाचाल तर काय होईल की तुम्हाला एक नवीन नवीन आयडियाज येतील. एखादा चांगला लेखक असतो, एखादा चांगला श्रीमंत माणूस, बिल गेट्स आपण पकडूयात, मायक्रोसॉफ्टचा फाउंडर आहे. तर हे लोक काय करतात, एक वय झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातली पूर्ण समरी जे आहे ते एक पुस्तकामध्ये लिहून ठेवतात, आणि तुम्हाला डायरेक्ट त्या बिलियनरचा, तो जगातल्या श्रीमंत माणसाच्या आयुष्याबद्दल एक पूर्णच्या पूर्ण जर्नी त्याची काय आहे ती तुम्हाला डायरेक्ट वाचायला भेटते. तर वाचन हे खूप महत्वाचं आहे, आणि त्याच्यापासून शिकायला भेटत ते सर्वात महत्वाचं आहे, जे की तुम्ही इझिली इम्प्लिमेंट करू शकता. तर ही एक गोष्ट होती की तुम्ही नेव्हर स्टॉप लर्निंग, कधीही शिकायला सोडू नका. तुम्ही शाळेत आहात नाही आहात, किंवा मग हा तुमचा विषय आहे म्हणूनच तुम्ही वाचला पाहिजे असं पण काही नाहीये. बऱ्याच अशा कोणाकोणाला कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगलं आवड असते. आता कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकण्यासाठी कॉलेजला जावं हे काळाची गरज. आता सध्याच्या काळात असं होत नाही. इलॉन मस्क बद्दल किती जणांनी ऐकलंय? कोणी ऐकलंय इलॉन मस्क? इलॉन मस्क हा एक असा मनुष्य आहे ज्याने अंतरिक्ष मध्ये फ्लाईट, आपल्या दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी फ्लाईट जे आहे तो तयार करून राहिला आहे. जगातली पहिली सर्वात छान अशी इलेक्ट्रिक वर चालणारी कार त्याने तयार केलेली, जे की जगभरात आता खूप फेमस आहे. त्या माणसाला 0 नॉलेज आहे, 0 डिग्री त्याच्याकडे वैज्ञानिक बनायची, पण त्याची जी कंपनी आहे स्पेसएक्स, आज जगामध्ये नासा त्याला कॉन्ट्रॅक्ट देतो. जगामधली सर्वात बेस्ट फ्लाईट सेंटर कंपनी आहे, ते पण 0 डिग्री असताना. तर त्याला कोणी शाळा दिली का? नाही. वाचन पुस्तकात लिहिलेलं आहे, प्रत्येक गोष्ट जी आहे पुस्तकात लिहिलेली आहे. म्हणून वाचन खूप महत्वाचं आहे. वाचन करा. आज जेवढे पण तुम्ही श्रीमंत लोक बघसाल जगभरामध्ये, प्रत्येक हप्त्यात नाही काय ते एक पुस्तक तर नेहमीच वाचतात ते लोक. काय गरज आहे त्यांना वाचायची या वयामध्ये येऊन? काहीच गरज नाहीये, तरी सुद्धा ते लोक वाचतायत. कारण वाचन जेवढं आपण करतो तेवढी माणसाची जी मेंटल स्ट्रेंथ आहे ती वाढत जाते, आणि जर का मेंटल स्ट्रेंथ वाढली तर कॉन्फिडन्स स्वतःहून येतो.
आज मी जिथपर्यंत आलोय मला असं वाटतं हे फक्त 5% आहे, 95% अजून बाकी आहे. तर ते कशामुळे येणार? तो शिक्षणामुळे येणार, वाचनामुळे येणार. आपल्या जवळ जर का एवढे छान छान टीचर असतील, त्यांचं जर का एवढं चांगलं मार्गदर्शन असेल, जर का ते एवढं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून जर का तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवतायत, तर याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा विचार केला पाहिजे, छोट्या विचारात करू नका. माझे आई वडील हे जे आहे ना, खूपच म्हणजे जमिनी आमच्याकडे काय नव्हती, काय गमवण्यासारखं होतं, ठीक आहे. पण मनामध्ये एक जिद्द पाहिजे. जर का जिद्द असेल तर सर्व काही पॉसिबल आहे, जर का जिद्द नसेल तर काहीच पॉसिबल नाहीये. आणि मी फक्त मुलांना नाही सांगत, मुलींनाही तेवढं सांगतोय. माझ्या 32 जणांच्या टीम मध्ये माझ्याकडे कम से कम 20 मुली आहेत आणि वरचे 12 मुलं आहेत. तर 20 या मुली आहेत त्या हायली एज्युकेटेड आहेत. बऱ्याच आपल्या इंडियन पण आता 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 यायला चालू झालेले आहेत. पण खूप खूप म्हणजे खूप असा स्कोप आहे तुमच्यासाठी सुद्धा. तर सांगा घरच्यांना. काय असतं की घरचे तुम्हाला शाळेत पाठवतात कारण ते तेवढे शिकलेले नसतात. आताची सिच्युएशन सांगतोय मी. तर आपलं हे काम आहे, आपली जिम्मेदारी आहे की आपण घरच्यांना सांगायचं की पप्पा हे असं नाही, आई हे असं नाही, हे असं असतं. जर का ते आपल्यापेक्षा जास्त शिकलेले असते तर आपल्या ऑब्विसली गरिबांनी शिकवलेलं असतं ना, ते आपली गरज आहे. मी मागे मोरे सरांना बघितलं गावात जाऊन मुलांना ऍडमिशन करण्यासाठी बोलवायचं. मला असं वाटतं ऍज अ स्टुडंट, आपण या शाळेचे स्टुडंट आहोत, या शाळा आपल्यामध्ये ऋतू झालेली आहे. तर हे आपलं काम आहे घरी घरी जाऊन सांगायचं की तुम्ही आमच्या शाळेत नाव टाका, आमच्या शाळेपेक्षा बेस्ट शाळा कुठेच नाहीये. ही जबाबदारी सरांची नाही तर ही जबाबदारी आपली आहे. तर या टायमावर मी तुम्हाला हेही सांगतो की गावामध्ये जे पण असेल अप्रोच करा त्यांना, कारण ते उद्याचं भविष्य आहे. तुम्ही उद्याचं भविष्य आहे. तर तुम्हीच जे काही आहे ते घडू शकतात. हे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. पावलं तुम्हाला उचलायची आहेत आणि गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ठीक आहे. तर कॉन्फिडन्स कधीच विसरू नका. स्वतःचा जो काय म्हणतात मराठीमध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कधी लूज नका करू. कोणी काय बोलतंय, कोण काय म्हणतंय, काही त्याच्याशी घेणं नाही. तुम्हाला काय करायचंय, कुठली गोष्ट आवडते ते महत्वाचं आहे. कुठल्या गोष्टीत पगार जास्त आहे म्हणून त्या नोकरीकडे नका जाऊ. आवडते तर नक्की करा. पगार आता कमी भेटला तरी कुठे ना कुठे येईल. आत्मविश्वास एक गोष्ट आहे. कम्युनिकेशन मस्ट आहे. बोलायला तुम्ही चालू करा. एक कधीतरी वर्गामध्ये सर नसतील किंवा कोणी असेल तर या धडे वाचा समोर, काही ना काही कम्युनिकेट करा, ठीक आहे. आणि नवीन नवीन गोष्टी स्किल्स शिकत जा. जसं मी सांगितले की त्या माणसासोबत राहून मी काय शिकलो, त्या माणसासोबत राहून मी त्याच्या स्किल्स शिकलो. तो हायली एज्युकेटेड बारटेंडर होता. मी बारटेंडर मध्ये माझं करिअर नाही केलं, पण मला बऱ्याच गोष्टी त्याच्या माहिती आहेत. आता मी जेव्हा या लेवलवर येऊन जॉब धुंडायला जातो, तुम्ही सांगू शकतो या गोष्टी मला माहिती आहेत. तर ह्या स्किल्स ज्या असतात त्या कुठे वेस्ट नाही जात. कधी ना कधी कुठे ना कुठे काही ना काही, जर स्टेट जॉब म्हणतात एव्हरी डॉट्स हॅज सम रिझन, तर ते काही ना काही कुठे ना कुठे तुमच्या नक्की कामी येतं आणि नक्की येतं कामी. तर ते स्किल्स शिका, नवीन नवीन गोष्टी शिका. आजकाल मोबाईल आहेत, मोबाईलवर सर्च करू तुम्ही शिकू शकता. आणि स्किल झाल्यानंतर तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की डेडिकेशन. जर का तुमच्याजवळ स्किल आहे, तुमच्याजवळ सर्व काही आहे, पण विल नसेल ना तर काहीच होणार नाही. म्हणून डेडिकेशन, तुमच्या त्या जिद्द असायला पाहिजे मनामध्ये की ही गोष्ट मी करू शकतो. आणि जिद्द असेही असायला पाहिजे की माझे आई वडील मला न उठवता मी उठून त्या गोष्टीसाठी अभ्यास करेल किंवा मी ती गोष्ट करेल. कोणी मला म्हटलं म्हणूनच नाही करायचं. तर आपल्यामध्ये ती जिद्द असायला पाहिजे की मी हे करू शकतो, ठीक आहे. तर या काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला खूप कामी येईल आणि या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात कॅरी फॉरवर्ड कराल. आणि मला खूप खूप अशी खात्री आहे की आज जो विद्यार्थी वर्ग मी माझ्या समोर बघतोय, माझं तुमचा मोठा भाऊ म्हणून मी जे बघतोय, मला माहिती आहे की तुम्ही खूप खूप मोठे व्हाल, खूप खूप नाव कराल. आणि मोरे सरचं आमचं म्हणजे सर्व महाराष्ट्र म्हणजे अंचवाडीचंच नव्हे तर चिखली तालुक्याचं, बुलढाण्याचं आणि महाराष्ट्राचं पण नाव रोशन कराल. हीच माझी मनापासून सदिच्छा आहे. आणि हीच माझी विश आहे. थोडंसं इंग्लिशमध्ये. English. Okay, you want me to speak English? So yeah, all I want to say is work harder, get some education, make sure that you are getting what you want. But to get that, do not forget that we have one goal, and that goal should not let us sleep, right? So we have to work harder and harder to get what we need, to achieve what we need. Yeah. And I know one day you will achieve what you want, and you will not just make us proud, not just this village proud, and not talukas, but one day you will make Maharashtra proud as too. And I'm sure you're gonna do very, very well in your life. I wish you all the best, and have a good life. Yeah, thank you so much.